नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मिशन ऑलिम्पिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टोक्यो ऑलिम्पिकची सांगता होतीये आणि सांगता होताना भारतानं शेवट गोड केलाय. नीरज चोप्रानं हा शेवट गोड केलाय. सुवर्ण पदक ॲथलेटिक्स मध्ये भालाफेकीत नीरज चोप्रानं जिंकलेलं आहे. या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत मिशन ऑलिम्पिक मध्ये. सगळे देशवासीय ज्या क्षणाची, ज्या ऐतिहासिक कामगिरीची वाट बघत होते, ती ऐतिहासिक कामगिरी नीरज चोप्रानं भालाफेकीत करून दाखवलेली आहे. ॲथलेटिक्समध्ये पहिलं गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलंय आणि हे टोक्यो ऑलिम्पिक मधलं देखील भारताचं पहिलं गोल्ड मेडल ठरलेलं आहे. भारताच्या खात्यामध्ये आता एकूण 7 पदकं झालेली आहेत. 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 4 कांस्य पदकासह भारतानं आता एकूण 7 मेडल्स मिळवलेली आहेत. संपूर्ण देशभरात सध्या जल्लोष सुरू आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि नीरजनं हा आनंद प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे. 87.58 मीटर इतकी जबरदस्त अशी कामगिरी त्यानं नोंदवलेली आहे. टोकियोमध्ये ही कामगिरी नीरज चोप्रानं करून दाखवलेली आहे. हरियाणा के छोरे ने लठ गाड़ दिया और लठ क्या भाले वाला लठ गाड़ा. भाला वही होता ना, तो भाले वाला लठ गाड़ दिया. छोरे ने कमाल कर दिया. अपेक्षा के अनुरूप जैसा हम पहले भी सोचते थे कि गोल्ड हमको मिलेगा, गोल्ड मिला. और इस अवसर पर 13 तारीख को अभिनंदन तो हम करेंगे ही. उनको जो हमारी पॉलिसी है उसमें 6 करोड़ रुपए की राशि वो भी दी जाएगी. साथ में क्लास 1 की नौकरी, और नौकरी में भी हमारी ऑफर उनको ये रहेगी कि हम पंचकुला में एक सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर एथलेटिक्स ये बनाएंगे और उसमें उसका हेड बनाएंगे. उसको उसी को उसका सारी देखरेख करने के लिए हरियाणा में अगर नौकरी के लिए आते हैं तो उनका स्वागत करेंगे. आणि याच विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत थेट टोकियोहून आपले प्रतिनिधी संजय रुधाणे सध्या जोडले गेलेले आहेत. संजय, इतिहास रचलाय नीरज चोप्रानं. आपण सगळ्यांनी ते पाहिलं, आपण त्या सगळ्या पूर्ण सामन्यावर त्याच्या लक्ष ठेवून होतो. संजय, काय नेमकं वातावरण आहे टोकियोमध्ये सध्या? कारण धावपळ तुमची देखील होतीये सध्या, कारण टोकियोमधले जे भारतीय आहेत, तिथल्या जो एकूण भारतीय चमू आहे तो देखील आनंदात आहे, जल्लोषाचं वातावरण आहे. त्यामुळं तुमची देखील धावपळ आम्ही बघू शकतोय. संजय, काय सांगाल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, ज्या दिवसाची आपण गेले 15 दिवस वाट बघत होतो, आपल्याला कांस्य मिळालं होतं, रौप्य मिळालं होतं, पण सुवर्ण पदक अखेर ह्याच त्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये अखेर जनगणमन ऐकायचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सगळ्या भारतीयांचं जे स्वप्न होतं ॲथलेटिक्सच्या मैदानातलं 125 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो नीरजचा, काय त्यांनी ते पदक जे आहे ते मिल्खा सिंगला अर्पित केलेलं आहे. ह्याच ट्रॅकवर मिल्खा सिंग धावले होते, पराभूत झाले होते, पण ती जी कुठेतरी उणीव होती ॲथलेटिक्समधली, नव्हे तर सगळ्या ऑलिम्पिक खेळातली जी मरगळ होती, तो दुष्काळ होता, तो संपूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. आणि सांगायचं वाटतं अपूर्व असा सोहळा, ह्याची देई ह्याची डोळा, पहिला ऑलिम्पिकचा सोहळा असंच वर्णन करावं लागेल. कारण की 2 ऑलिम्पिक मी कव्हर केले होते. आपल्याला सुवर्ण पदक काही गवसलं नव्हतं. आज आपल्याला सुवर्ण क्षणाचा गोड क्षण पाहायला मिळालेला आहे आणि निश्चितच सगळ्या भारतीयांना उंचवणारी कामगिरी केलेली आहे. आज नीरज चोप्रा पत्रकार परिषदेत आला होता. त्यांनी सांगितलं, मी रात्रभर झोपलो नाही, माझ्या पूर्ण शरीरातून ज्वाला प्रकट होत होत्या आणि ह्याच मैदानात त्यांनी जो पहिला भाला टाकला तोच देशाला सुवर्ण क्षण मिळवून देणारा होता. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे नीरजचं, कारण की त्यांनी पात्रता फेरीत तीच कामगिरी केली होती. आपण पाहिलं असेल नेमबाजीत आपल्या खेळाडूंनी पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली होती, किंवा कुस्तीमध्ये प्राथमिक फेऱ्या चांगले खेळले होते, स्वतः बजरंग खेळला होता, पण नंतर त्यांना पराभवाचा सामना लागला. पण ह्याच मैदानात जो इतिहास घडवला आहे नीरजनी, तो देशाचा नव्हे तर जगाच्या इतिहासात कायम त्याचं नाव लक्षात येईल. कारण की 125 वर्षाच्या इतिहासात ॲथलेटिक्समध्ये आपल्याला जे पदक होतं परी ते नॉर्मन पिचर्डने दिलं होतं 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, पण सुवर्ण पदक नव्हतं. कारण की ॲथलेटिक्स सारख्या खेळात आम्ही ऑलिम्पिकमध्ये जवळजवळ 44 पेक्षा जास्त खेळत, गोल्ड पण खेळले, पण ॲथलेटिक्स सारख्या खेळात
पदक जिंकणं म्हणजे अगदी फार खरंय. मोठी गोष्ट हे असते. खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, ऐतिहासिक आहे. याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत भालाफेक प्रशिक्षक संदीप देखील आहेत. संदीप, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. ऐतिहासिक क्षण आहे हा सगळ्या भारतासाठी आणि भालाफेक प्रशिक्षक आहात तुम्ही, तुम्हाला याचं महत्त्व जास्त आहे. संदीप, काय सांगाल, याचं वर्णन नेमकं कसं कराल? निश्चितच सर, नीरजनं खूप अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि सुवर्ण अक्षरात लिहावं असा आजचा दिवस आहे आजचा. हम्म. आज सुरुवातीपासून सगळं महाराष्ट्रभर असेल, सगळ्या कोचेसचं आमचं सगळ्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं का आज 100% नीरज हा राष्ट्रगीत वाजवणार आहे आपल्या भारताचं. हा, इतके दिवस आपण स्वातंत्र्यानंतर आपण ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये पहिलं राष्ट्रगीत वाजवलं आहे आज. आणि अप्रतिम कामगिरी यामध्ये ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचा विचार जर केला तर 100% त्यांचं खूप मोठं सपोर्टिव्ह आहे नीरजला. खूप मोठं प्लॅनिंग होतं आणि खूप म्हणजे अप्रतिम आहे. आपण कल्पना पण करू शकतो एवढ्या दिवसाचं प्लॅनिंग होतं. नीरज हा अंडर-20 मधला वर्ल्ड चॅम्पियनशिपला पहिला खेळाडू आहे, त्यानं राष्ट्रगीत वाजवलं होतं ऍथलेटिक्स या अंडर-20च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. आणि ऑलिम्पिक मध्ये ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये त्यानंच पहिलं राष्ट्रगीत वाजवलं. हा योग असा एकमेव मिळतो नीरजच्या नावे. बिलकुल बिलकुल. संजय, ऐतिहासिक दिवस भारतासाठी आहेच, मात्र त्यासोबतच नीरजची प्रतिक्रिया देखील महत्वाची आहे. नीरजची पहिली प्रतिक्रिया काय होती? नीरजने सगळ्यात पहिला सांगितलं की मी रात्रभर झोपलो नाही आणि माझ्या जे गळ्यात आज पदक आहे ते मी मिल्खा सिंग यांना अर्पित करतो, कारण की मिल्खा सिंगला मला भेटता आलं नव्हतं. मिल्खा सिंग यांनी जी ॲथलेटिक्सची प्रतिमा होती ती ह्यापूर्वी मिल्खा सिंगने अर्पित केली होती. त्यांनी एक किस्सा आठवणीने सांगितलं की माझ्याबरोबर पाकिस्तानचा खेळाडू बसमध्ये होता. त्यांनी विचारलं की आपली जी आजची लढत आहे ती मिल्खा सिंग विरुद्ध खालिद सारखी असेल, आणि खरंच तसं घडलं. जसं पाकिस्तानला झेक प्रजासत्ताला आणि जर्मनीच्या भालाफेकांना ज्यांना अपेक्षा होती ते 88च्या वरती मारतील, कारण की त्यांचा कारकीर्द तशी होती. पण आज नीरजनी ह्याच मैदानात, आता आपण बघू शकता हेच मैदान आहे ते, याच्यात आता समारोपाची तयारी सुरू झाली आहे, कारण की आता भारताच्या ऑलिम्पिकचा समारोप सुवर्ण अक्षराने झाला आहे. हेच मैदान कायम भारतीयांच्या मनात लक्षात राहील आणि इथली जी ज्योत आहे ती भारतीयांच्या मनात प्रखर होईल, कारण की ॲथलेटिक्स सारख्या खेळात मेडल येणं आणि देशाला नवीन चेतना देणं, कारण की मरगळलेली आपली सगळी क्रीडा क्षेत्रावरती. विशेष सांगायचं मला अजिंक्य, कारण कोरोना काळानंतर अनेक खेळाडूंना मैदानाबाहेर जाता येत नव्हतं, खेळता येत नव्हतं, पण एक पदक एक देश घडवतो. हे नीरजचं पदक निश्चितच ऑलिम्पिकमधला जे आपली 5-10 वर्ष कोरोना काळामुळे जे 5-6 वर्ष आपलं क्रीडा क्षेत्र मागे गेलं होतं, ते ह्या पदकाने पुन्हा एकदा आपल्याला रुळा आणलंय. निश्चितच हे पदक, तुम्ही जे म्हणालात हे आताचं जे वाक्य ते खूप महत्वाचं आहे. संदीप फुगट, काय वाटतं, हे जे पदक आहे, हे जे सुवर्ण पदक आहे, हे आणखी भालाफेकपटू, आणखी नीरज घडवणार आहेत येत्या काळात, कितपत महत्वाचं आहे? नक्कीच सर, 100% भारतामध्ये अजून स्पोर्ट्स मध्ये प्रोग्रेसिव्ह. आज कन्याकुमारी पासून तर जम्मू काश्मीर पर्यंत जल्लोष होतोय. एक ऍथलेटिक्स मध्ये एक सुवर्ण पदक आला आपला, तर असे 100% अनेक पदक येतील. त्यासाठी आपल्याला देशांना सगळ्या स्टेट्सला काम करावं लागेल चांगल्या पद्धतीनं. आज स्कूलमध्ये जसं अकॅडमिक सिलेबस असतो, आता स्पोर्टचा सिलेबस आणणं फार गरजेचं आहे. प्रत्येक खेळाचं मार्गदर्शन होणं मुलाला फार गरजेचं आहे. आज खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे होतं. आज ऑलिम्पिकला आपल्याला मेडल्स का कमी आहे याच्यावरती संशोधन होणं फार गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. संदीप फुगट, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. संजय दुधाणे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते थेट टोकियोहून. संजय, धन्यवाद. आपण जी माहिती दिलीत आणि काय नेमकं वातावरण आहे तिथलं सध्या ते दाखवलं त्याबद्दल. आपण बघितलं की या सुवर्ण पदकानं अनेक नीरज चोप्रा आता येत्या काळात घडणार आहेत. याचं महत्त्वच तितकं मोठं आहे. हे सुवर्ण पदक जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं बजरंग पुनियानं आज कमावलेलं कांस्य पदक आहे. कुस्तीमध्ये भारताला खरं तर 2 ते 3 पदकांची अपेक्षा होती, पण बजरंग पुनियाच्या रूपानं आणि रवी दाहियाच्या रूपानं 2 पदकं भारताला मिळालेली आहेत. जितकंच रवी दाहियाचं रौप्य पदक महत्त्वाचं आहे, तितकंच बजरंगचं कांस्य पदक देखील महत्त्वाचं आहे. याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत कुस्ती प्रशिक्षक दिनेश गुंडस जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे मी थेट जाणार याच्या विश्लेषणासाठी. दिनेशजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अतिशय महत्त्वाचा दिवस भारतासाठी आज. सुवर्ण पदक नीरजने मिळवून दिलं, कांस्य पदक बजरंगने मिळवून दिलं. काल तुम्ही म्हणाला होतात बजरंग कांस्य पदक निश्चितपणे मिळवणार आहे, तुमचा शब्द खरा ठरलाय. तसं पाहायला गेलं तर ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो सुवर्ण दिवस आज आपल्यासाठी निश्चित फार प्रेरणादायी ठरणार आहे. भारताच्या क्रीडा विश्वासाठी आज जे काही घडत होतं ते सगळं आपण ज्याप्रमाणे अपेक्षित करत होतो तसाच दिवस घडलेला आहे आज. बजरंग मॅटवर आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर
जी आत्मविश्वासाची झलक दिसत होती ती निश्चितपणे त्याला कांस्य पदक मिळवून देणार यात मात्र शंका नव्हती. प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून घडलेली आहे. त्यानं केलेलं आक्रमण, त्या प्रत्येक आक्रमणातनं त्याला मिळालेले गुण आणि प्रतिस्पर्ध्याचं आक्रमण थोपवताना त्याला मिळालेली यशस्वीता, या सगळ्याचा ताळमेळ साधला गेला आणि बजरंगनं लाख मोलाचं कांस्य पदक आपल्या भारत देशासाठी आणलं. हरियाणाच्या या कुस्तीवेड्या राज्यात जन्मलेल्या बजरंगची कारकीर्द तसं पाहायला गेलं तर स्पर्धेपूर्वी आपण पाहिलं करोनामुळं सरावामध्ये व्यत्यय, गुडघ्याची इंजुरी आणि उपांत्य फेरीमध्ये अनपेक्षित आलेला पराभव, यातनं सावरून बजरंगनी जी आज कामगिरी केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. 2-0ची आघाडी होती मध्यंतराला, परंतु त्यानंतर त्यानं आपली आक्रमणं अजिबात थांबवली नाही. एका पाठोपाठ एक ताबा मिळवत सलग 6 गुण घेतले, 8-0ची भक्कम आघाडी घेतली आणि कांस्य पदकाला गवसणी घातली. खरोखर बजरंग देखील आज नीरज इतकाच कौतुकाला पात्र ठरलेला आहे. अगदी खरंय दिनेशजी, आज जसा खेळ बजरंगनं केला, जो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, तुम्ही देखील मान्य कराल ही बाब, तोच खेळ जर कदाचित सेमीफायनल मध्ये झाला असता तर पदकाचा रंग बदललेला दिसला असता आपल्याला, काय वाटतं? 100% ह्याच खेळाची उपांत्य फेरीमध्ये अपेक्षा होती. प्रतिस्पर्ध्यावर जर तो तुटून पडला असता त्यानं 100% त्याचं योगदान दिलंच, परंतु अजून त्याच्यामध्ये जर जिदारी असती, अजून आत्मविश्वास असता, आक्रमण अजून जोमाने झालं असतं तर तुम्ही बोललात त्याप्रमाणे निश्चित सुवर्ण कामगिरी घडू शकली असती. अगदी खरंय दिनेशजी, खूप खूप धन्यवाद. आपण बजरंगच्या या कामगिरीचं विश्लेषण केलं, त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं, त्याबद्दल येत्या काळात कुस्तीमधनं आणखीन पदकं आपल्याला मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. ही कामगिरी या सगळ्या खेळाडूंची, या ॲथलीट्सची प्रेरणा देणारी आहे. याच कामगिरीकडे बघून येत्या काळात भारताला आणखी मेडल्स मिळणार आहेत. 7 पदकं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं मिळवलेली आहेत आणि हा देखील एक इतिहास आहे. मिशन ऑलिम्पिकमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर मिशन ऑलिम्पिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या 2 पदकांशिवाय एक आणखीन जबरदस्त कामगिरी झाली ती गॉल्फ खेळामध्ये, ज्यामध्ये महिला गॉल्फपटू अदिती अशोक हिनं देखील इतिहास रचलाय. तिचं मेडल थोडक्यात जरी हुकलेलं असलं तरी अदितीनं जी कामगिरी केली आहे ती कामगिरी ऐतिहासिक ठरलेली आहे. ब्रॉन्झ मेडल अदिती अशोकचं थोडक्यात हुकलं, पण ज्या पद्धतीचा खेळ तिनं केला, गेल्या काही दिवसांमध्ये जे सातत्य तिनं दाखवलं ते पाहता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला गॉल्फमध्ये निश्चितपणे अदिती अशोक मेडल मिळवून देईल यात शंका नाही. अदितीनं पदकाची अपेक्षा निर्माण केलेली होती, पण पदक मिळवण्यात तिला थोडक्यात अपयश आलं. टोकियो ऑलिम्पिकच्या सरतेशेवटी पुन्हा एकदा पदकाची हुलकावणी भारताला मिळाली आणि ह्यावेळेचा खेळ होता गोल्फ. भारताच्या अदिती अशोकने ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत 200 स्थानावर असणाऱ्या अदितीने ऑलिम्पिकमध्ये 4थं स्थान मिळवलं. अवघ्या एका गुणाने तिचं पदक हुडकवलंच. खरं तर आमच्या भारतीय पत्रकारांना मनाला चटका लावणारी गोष्ट होती, कारण की दुपारपर्यंत काल तिने आपलं पहिल्या 3ही फेरीमध्ये आपलं 2रं स्थान पक्क केलं होतं. आज लहरी हवामान होतं, पाऊस पण कोसळला होता. असं वाटलं होतं की कदाचित पाऊस पडणार नाही आणि पदक निश्चित केलं जाईल, पण थोडा काळ पाऊस थांबला आणि खेळ सुरू झाला 4थ्या फेरी अखेर. तो जवळजवळ 14व्या फेरीपर्यंत, आजच्या चौथ्या टप्प्यातील 14व्या फेरीपर्यंत अदितीने मोठी मजल मारली होती. तिचं रुपेरी पदक जवळजवळ निश्चित होतं, पण नंतर दुपारी 2 नंतर पाऊस पडला आणि पावसानंतर तिचा शेवटची जी बर्डी होती तिला अजून एक चान्स तिला अजून एक चान्स घ्यावा लागला बर्डी मारण्यासाठी आणि तिथे सगळं गणित चुकलं आणि ती 4थ्या स्थानावर घसरली. भारताला खूप चांगला दिवस होता आजचा आणि 2 पदकं मिळाली. एका खेळामधनं अपेक्षा वाढल्या पदकाच्या. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे ही कसर आणखीन भरून काढली जाईल. जाता जाता आपण मेडल टॅली एक नजर टाकूया. मेडल टॅली आत्ताची नेमकी कशी आहे, पदक तक्ता नेमका कसा आहे ते. पहिल्या स्थानावर अपेक्षेप्रमाणे चीन 38 सुवर्ण पदकांसह एकूण 87 पदकं आहेत. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे 36 सुवर्ण पदकांसह. अमेरिकेची एकूण पदक संख्या 108 वर गेलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे 27 सुवर्ण पदकांसह एकूण 56 पदकं जपानच्या खात्यात. चौथ्या क्रमांकावर नाव बघायला मिळत आहे आरओसी आहे 20 सुवर्ण पदकांसह एकूण 68 पदकं आहेत. आरओसीनं ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाला देखील आता पछाडलेलं आहे. भारत 47व्या क्रमांकावर आहे 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदकं आणि 4 कांस्य पदकासह
भारताच्या खात्यात एकूण 7 पदकं जमा आहेत. ऐतिहासिक कामगिरी तर झालेली आहे आणि या टोक्यो ऑलिम्पिकची सांगता खेळांची देखील आता झालेली आहे. त्यामुळं पुढच्या ऑलिम्पिकच्या दृष्टीनं आता सगळ्या भारतीय खेळाडूंना ॲथलीट्सना तयारी करावी लागणार आहे. मिशन ऑलिम्पिकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.